Take down question. In triangle ABC, prove that B plus C minus A into tan A by 2 equal to C plus A minus B into tan B by 2 and A plus B minus C इंटू टॅन सी बाय 2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर यामध्ये नो डाऊट याच्यामध्ये सिमेट्री आहेच आहे, पण जरी सिमेट्री असेल तरी एक पार्ट तयार करून त्याला सिमिलरली प्रूव्ह करायचं आहे. सिमिलरली लिहायचं नाही आहे डायरेक्ट. यात आपल्याला टॅन ए बाय 2, टॅन बी बाय 2, टॅन सी बाय 2 याचे हाफ अँगल फॉर्म्युले वापरावे लागणार आहे. त्यात एस असतो. मग एसची गरज आहे म्हटल्यानंतर आपण सुरुवातीलाच डिफाईन करून ठेवू शकतो. इन ट्रायंगल ABC 2S इक्वल टू A प्लस B प्लस C हे इक्वेशन आपण तयार करून ठेवलं. 2S इक्वल टू A प्लस B प्लस C. ओके, हे लागणार आहे. आता यातली एक टर्म घ्या. समजा पहिली टर्म घेतली B प्लस C मायनस A इंटू टॅन A बाय 2. B प्लस C मायनस A इंटू टॅन A बाय 2 याची जर व्हॅल्यू घ्यायची असेल, यात आपण इक्वेशन 1 वरून B प्लस C ची व्हॅल्यू तयार करू शकतो. A लेफ्ट साईडला घ्या, बरोबर आहे. A लेफ्ट साईडला घेतला तर B प्लस C ची व्हॅल्यू होईल 2S मायनस A. 2S मायनस A आणि परत पुढचा मायनस A ॲज इट इज. केअरफुली लक्षात घ्या, मी याचा एक पार्ट तयार करून देणार आहे फक्त. बाकीचे दोन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत कारण ते सिमिलर आहेत. इथे B प्लस C ची व्हॅल्यू काढली 2S मायनस A आणि हा पुढचा मायनस A ॲज इट इज ठेवून दिला. ओके, त्यानंतर इंटू टॅन A बाय 2, टॅन A बाय 2 टॅन A बाय 2 चा काय फॉर्म्युला? स्क्वेअर रूट ऑफ, यस, हाफ अँगल फॉर्म्युला. S माइनस B into S minus C upon S in bracket S minus A. अपॉन S इन ब्रॅकेट S मायनस A. ओके, याचं जसं सिम्प्लिफिकेशन होणार आहे तसेच बाकी तिन्ही पण होणार आहेत. यात पहिला ब्रॅकेट जो आहे बाहेरचा 2S मायनस A मायनस A म्हणजे मायनस 2A. 2S मायनस 2A into root of S minus B S minus C upon S into S minus A. यातला 2 कॉमन घेता येईल. 2 जर कॉमन घेतला तर 2 इंटू ब्रॅकेट S मायनस A into root of S minus B S minus C
अपॉन एस इन ब्रॅकेट एस मायनस ए. आता यामध्ये एस मायनस ए आहे इथे आणि इथे डिनॉमिनेटरला पण एस मायनस ए, पण हा रूटच्या मध्ये आहे, बाहेर आहे आणि हा रूटच्या मध्ये आहे. मग एकतर जो रूटच्या बाहेर आहे त्याला मध्ये घ्या किंवा जो मध्ये त्याला बाहेर काढा. तर मधल्याला बाहेर काढायचं म्हणजे स्क्वेअर रूट घेऊन बाहेर येईल, पण बाहेरचा मध्ये नेणं सोपं आहे. याला जर स्क्वेअर रूट मध्ये नेलं तर काय होईल त्याचं? यस, हा एस मायनस ए जर आपण रूटच्या मध्ये घेतला तर काय होईल? एस मायनस ए त्याचा स्क्वेअर होणार, कारण रूटच्या बाहेर घेतला तर स्क्वेअर रूट निघतं आणि रूटच्या मध्ये नेलं तर त्याचा स्क्वेअर होणार. बरोबर. थोडीशी रिव्हर्स थिंकिंग इथे गरजेची आहे. म्हणजे यात आपण 2 इंटू रूट ऑफ हा जो एस मायनस ए आहे तो रूटच्या मध्ये घेतला तर तो होईल एस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इंटू पुढचे एस मायनस बी एस मायनस सी तसेच आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म एस इंटू एस मायनस ए ॲज इट इज. आता यामध्ये बघा आपण याची जर रिव्हर्स स्टेप घेतली तर ही असणार, म्हणजे याचं स्क्वेअर रूट घेतलं बाहेर आल्यानंतर स्क्वेअर रूट घेतलं तर इथे येईल तो. तेच काम आपण उलट केलंय, बाहेरून आतमध्ये नेलाय. आता आतमध्ये नेल्यामुळं काय झालं? स्क्वेअर झाला. एस मायनस एचा ब्रॅकेट स्क्वेअर त्यातली एक टर्म आणि डिनॉमिनेटरचा एक एस मायनस ए, एक ब्रॅकेट कॅन्सल झाला. म्हणजेच शिल्लक काय राहिलं? 2 इंटू रूट ऑफ न्यूमरेटरला काय काय राहिले? एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी आणि डिनॉमिनेटरला काय राहिलं? एस. लेट दिस इज इक्वेशन 1. याला इक्वेशन 1 नाव द्यायचं. सिमिलरली ही टर्म पण सिम्प्लिफाय करायची, त्याचीही व्हॅल्यू एवढीच येते. नंतर ही टर्म सिम्प्लिफाय करायची एक्झॅक्टली सेम वे, त्याचीही व्हॅल्यू एवढीच येते. बदल फक्त काय होणार आहे? ए बी सी हे फक्त एकमेकांच्या जागी इंटरचेंज होणार आहेत. म्हणजे इथे जसं एस मायनस ए होता आणि ब्रॅकेटमध्ये रूटमध्ये एस मायनस बी आणि एस मायनस सी होता, यात काय होणार? रूटमध्ये असेल एस मायनस ए एस मायनस सी आणि बाहेर येणार एस मायनस बी. तो मध्ये गेला, त्याचा स्क्वेअर होणार. याच प्रकारची टर्म मिळणार, पण ती मिळवा डायरेक्ट सिमिलरली धिस इक्वल टू धिस, धिस इक्वल टू धिस असं नको आहे. हे वर्किंग व्हायला पाहिजे. येईल करता? लगेच तयार करा दोन्ही टर्म. याची व्हॅल्यू मिळवा, याची व्हॅल्यू मिळवा. एवढी मिळते का बघा. कंप्लीट दिस. नेक्स्ट वन. In triangle ABC, prove that sin A by 2 into sin B by 2 into sin C by 2 equal to area of triangle ABC bracket square divided by ABCS divided by ABCS. हे प्रूव्ह करायचं. या एक्झाम्पल सारखंच आहे बरंचसं वर्किंग. First of all, in triangle ABC,
2s इक्वल टू a प्लस बी प्लस सी हे लागणारच आपल्याला. साइन a बाय 2 इंटू साइन b बाय 2 इंटू साइन c बाय 2. प्रत्येकाचा डायरेक्ट रिझल्ट आहे आपल्याकडे, डायरेक्ट फॉर्म्युला आहे जो आपण यूज करू शकतो. हाफ अँगल फॉर्म्युला काय होईल? साइन ए बाय 2 ची व्हॅल्यू काय आहे? साइन ए बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी. बरोबर आहे. साइन बी बाय 2 रूट एस माइनस ए एस माइनस सी अपॉन ए सी. एस माइनस ए एस माइनस सी अपॉन ए सी. एंड साइन सी बाय 2 रूट एस माइनस ए एस मायनस ए एस मायनस बी अपॉन ए बी. बरोबर आहे. आता इथे सगळ्या टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे सगळ्यांचे रूट आपण कंबाईन करू शकतो. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये रूट कंबाईन किंवा सेपरेट करता येतात डायरेक्ट. ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर ते नसतं चाललं. पण हा प्रत्येक ब्रॅकेट म्हणजे एक टर्म जर गृहीत धरली तर प्रत्येकामध्ये एकतर मल्टिप्लिकेशन आहे किंवा डिव्हिजन आहे. त्यामुळे सगळे जण आपण एकाच रूटमध्ये टाकून देऊ. म्हणजे मल्टिप्लाय होतील सर्वजण. आता हा एस मायनस बी इथे एक आहे, इथे एक आहे, म्हणजे त्याला आपण एस मायनस बीचा स्क्वेअर पण लिहू शकतो. बरोबर आहे का? इंटू एस मायनस सी तो पण डबल आहे, एस मायनस सीचा स्क्वेअर लिहिला. आणि एस मायनस ए तो पण डबल आहे, म्हणजे एस मायनस एचा स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. बघा टर्म्स 1 2 3 4 5 6 6 टर्म आहेत. स्क्वेअर झाला, स्क्वेअर झाला, स्क्वेअर झाला, 2 2 2 6 टर्म मॅच झाल्या. डिनॉमिनेटरला बी बी डबल आहे, ए डबल आहे, सी तोही डबल आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये डिनॉमिनेटरला पण काय होणार आहे? ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर. बरोबर. आता महत्वाचं इथून पुढचं सिम्प्लिफिकेशन. एक तर क्लिअर आहे की सगळ्यांचेच स्क्वेअर आहेत आणि ते सर्वजण स्क्वेअर रूटमध्ये आहेत, त्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट तर कॅन्सल होणार आहे ऑब्विसली. स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. आपल्याला जी राईट साईड आहे ती राईट साईड केअरफुली ऑब्झर्व करा. राईट साईड मिळवायची आहे काय आपल्याला? प्रूव्ह दॅट मधली ती राईट साईड आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा स्क्वेअर. राईट साईडची टर्म काय? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा स्क्वेअर अपॉन 2ABCS. बघा राईट साईडची टर्म एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा स्क्वेअर डिवायडेड बाय ABCS आहे, 2 नाही. एरिया ऑफ ट्रायंगलचा हेरॉन्स फॉर्म्युला काय असतो?
2 under root Yes. s minus a into s minus b into s minus c. रूट एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी, त्याचा वापर करावा लागणार आहे इथे, बरोबर आहे, कारण एरिया ऑफ ट्रायंगल येतोय एस मायनस ए आहे, एस मायनस बी आहे. आधी आपण काय करू, तुम्हाला थोडंसं सिम्पल वर्क करू त्यामध्ये. हे सगळे जण आहेत, ह्या पूर्ण टर्मला आपण रूटच्या मध्येच एस स्क्वेअरनी मल्टिप्लाय आणि एस स्क्वेअरनं डिव्हाइड करू लगेच. या स्टेपला काय केलं, एस स्क्वेअरनं मल्टिप्लाय आणि एस स्क्वेअरनं डिव्हाइड, म्हणजे आपले डिनॉमिनेटरचं पण काम लगेच होऊन जातं आणि फॉर्म्युलाचं पण काम होऊन जातं. आता आपण काय करू, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर सगळे काढून टाकू. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर काढून टाकले तर न्यूमरेटरला काय शिल्लक राहील, हा एस स्क्वेअर आहे, त्याचं स्क्वेअर रूट गेलं, एस राहिला, बरोबर आहे. एस मायनस एचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तो एस मायनस ए राहिला. नंतर एस मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि एस मायनस सीचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. सगळे स्क्वेअर स्क्वेअर रूट निघून गेले आणि डिवायडेड बाय ए बी सी एस. ओके, आता हा न्यूमरेटर जो आहे तो काय मिळाला बघा, एरिया ऑफ ट्रायंगलचा स्क्वेअर मिळाला. Yes. म्हणजे यालाच आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज ए बी सी एस. ABCS. Got this? Yes. See the next question. काय आहे तो पहा. क्वेश्चन असा आहे, इन ट्रायंगल ABC in triangle ABC prove that a cube into sin b minus c plus b cube into sin c minus a plus c cube into sin a minus b equal to 0. In triangle ABC, we have to prove this one. आता यामध्ये ह्या तीन टर्म जर आपण ऑब्झर्व केला तर यांच्यामध्ये एक प्रॉपर सिमॅट्री आहे. सिमॅट्री काय आहे, इथं ए असेल, इथे बी मायनस सी आहे, इथे बी आहे, इथे सी मायनस ए, इथे सी, इथे ए मायनस बी, बरोबर आहे. एक प्रॉपर सिमेट्री आहे. जशी या एक्झाम्पलमध्ये पण होती, बी प्लस सी मायनस ए, सी प्लस ए मायनस बी, ए प्लस बी मायनस सी. इथं मायनस ए, इथे मायनस बी, इथे मायनस सी. मग इथं टॅन ए बाय टू, टॅन बी बाय टू, टॅन सी बाय टू. एक प्रॉपर सिमेट्री आहे. फक्त त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक असा आहे की या एक्झाम्पलमध्ये ह्या तिन्ही टर्म इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, म्हणून प्रत्येकाला या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं होतं. तसं या एक्झाम्पलमध्ये नाही आहे. याच्यामध्ये या तिन्ही टर्म्सचं ॲडिशन इक्वल टू 0 येतं हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपण यातल्या कोणत्याही एका टर्मची जरी व्हॅल्यू फाइंड केली आणि बाय द रूल ऑफ सिमेट्री सिमिलरली असं म्हणून
बाकी 2 टर्म्सच्या व्हॅल्यू आपण लिहू शकतो अशा एक्झाम्पलमध्ये. कुठे हे चालतं कुठे नाही चालत केअरफुली लक्षात घ्या. यांच्यामध्ये एक प्रॉपर सिमेट्री आहे, त्यामुळे यातल्या कोणत्याही एका टर्मची व्हॅल्यू फाइंड केली की बाकी 2 टर्मच्या व्हॅल्यू आपण सिमिलरली लिहू शकतो. म्हणजे इथेच या क्वेश्चनची लेंथ 1/3 होऊन जाते, लेंथ रिड्यूस होऊन जाते. आता हा टाईप केअरफुली लक्षात घ्या. ज्या क्वेश्चनमध्ये साइन ए मायनस बी किंवा साइन सी मायनस ए किंवा साइन बी मायनस सी यापैकी कुठलीही टर्म असेल किंवा ह्या सगळ्याच असतील किंवा यातली एखादी टर्म असेल, अशा एक्झाम्पल्ससाठी ही प्रोसेस केअरफुली लक्षात घ्या की ह्या ट्रॅकने गेलं की ते खूप इझिली सॉल्व्ह होऊन जातं. अदरवाईज काय होतं, बऱ्याचदा प्रोसेसमध्ये गडबड झाली की तिथल्या तिथेच फिरत बसतो आपण. बऱ्याचदा घडतं असं आणि ते प्रॉब्लेमच्या सोल्युशनपर्यंत नाही पोहोचत. आता यातली आपल्याला कुठल्याही एका टर्मची व्हॅल्यू अगोदर फाइंड करायची. आपल्याला सोल्युशन देत असताना इनिशियली आपण काय करणार, साइन आहे म्हणजे साइन रूल तर वापरावा लागणार आहे. साइनची टर्म आहे म्हणजे साइन रूल वापरावा लागणार आहे. आणि तो साइन रूल कुठल्या फॉर्ममध्ये, तर आपल्याला हे साइनच कदाचित एलिमिनेट करावे लागू शकतील. तो कोणत्या फॉर्ममध्ये आणि कसा यूज करायचा आहे. इन ट्रायंगल ABC यात स्मॉल ABCच्या जागी साइनच्या किमती टाकण्यापेक्षा साइनच्या जागी स्मॉल ABC मध्ये कन्व्हर्ट करणं जास्त कन्व्हिनियंट आहे. म्हणून इथे साइन रूल वापरताना ह्या फॉर्ममध्ये वापरायचा आहे. साइन A अपॉन A इक्वल टू साइन B अपॉन B इक्वल टू साइन C अपॉन C. या प्रत्येकाची व्हॅल्यू आपण इक्वल टू K अशी लिहू शकतो. कॉन्स्टंट आहे, हे तिन्ही रेशो कॉन्स्टंट आहेत. ईच रेशो इक्वल टू K साइन रूलनुसार इन ट्रायंगल ABC बाय साइन रूल. ओके. आता हा प्रत्येक रेशो जर आपण K ला इक्वेट केला तर साइन A अपॉन A इक्वल टू K, हा A जर मल्टिप्लाय केला इकडे तर साइन A ची व्हॅल्यू काय येईल, AK. साइन B BK आणि साइन C CK. लेट दिस इज इक्वेशन नंबर 1. हे झालं इक्वेशन 1. साइन A साइन B साइन C तिघांच्या व्हॅल्यू काढल्या, AK BK आणि CK. आता यामध्ये यातली कुठलीही एक टर्म घ्यायची, कुठलीही एक टर्म. ठीक आहे, आपण पहिली घेऊ. फर्स्ट टर्म जर आपण घेतली, फर्स्ट टर्म काय आहे, A क्यूब इंटू साइन B मायनस C. आता पहा या प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये व्हेरिएशन्स काय काय आहेत. एखाद्या वेळी इथं A क्यूब ऐवजी A स्क्वेअर असू शकतो किंवा A असू शकतो फक्त, किंवा कदाचित डिनॉमिनेटरला काहीतरी टर्म असेल, पण मोस्टली A स्क्वेअर किंवा A किंवा कुणीही नसेल, फक्त अशी टर्म असेल. आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते त्या साइन B मायनस C चं सिम्प्लिफिकेशन. साइन B मायनस C ला आधी आपल्याला एक्सपान्शनचा आपला पहिला फॉर्म्युला वापरावा लागेल. हे सुट्टे सेपरेट करावे लागतील आपल्याला आधी B आणि C. आपला जो ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युलांचा ग्रुप आहे, कंपाऊंड अँगल फॉर्म्युलांचा, त्यानुसार साइन A मायनस B ची व्हॅल्यू काय असते सांगा. Sin A cos B minus cos A sin.
साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी, बरोबर आहे. मग यात आपण हा ए क्यूब तसाच ठेवणार आणि ब्रॅकेट टाकावं लागेल. साइन बी मायनस सी, याला जर तो फॉर्म्युला वापरला एक्सपान्शनचा तर काय होईल? साइन बी इंटू कॉस सी मायनस कॉस बी इंटू साइन सी. साइन बी इंटू कॉस सी मायनस कॉस बी इंटू साइन सी. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, बरोबर आहे. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरला. क्लिअर? इथपर्यंत काय करायचंय ते? Yes. त्यानंतर Yes, sir. आता इथे ए क्यूब ॲज इट इज इन ब्रॅकेट, या साइन बीच्या जागी बी के आणि साइन सीच्या जागी सी के लिहिता येईल फ्रॉम इक्वेशन 1, बरोबर. इक्वेशन 1 नुसार साइन बीच्या जागी बी के आणि साइन सीच्या जागी सी के लिहिता येईल. म्हणजे टर्म काय येईल? बी के इंटू कॉस सी मायनस सी के इंटू कॉस बी. बी के कॉस सी मायनस सी के कॉस बी. ओके. यातला के आपण कॉमन घेतला, दोन्ही ठिकाणी आहे के. याला रिझन देऊ आपण फ्रॉम इक्वेशन 1. इथे पण के आहे, इथे पण के आहे. के जर कॉमन घेतला तर ए क्यूब इंटू के इन ब्रॅकेट काय राहील ब्रॅकेटला शिल्लक? बी कॉस सी मायनस सी कॉस बी. बी कॉस सी मायनस सी कॉस बी. आता आपण या स्टेपला आणखी एक काम करू शकलो असतो. के कॉमन घेत असतानाच लगेचच कोसाइन रूल वापरून कॉस सी आणि कॉस बीच्या व्हॅल्यू टाकून दिल्या, म्हणजे पुढची एक स्टेप आपली अननेसेसरी वाचून जाईल, बरोबर आहे. के कॉमन घेतला की इथे बी तसाच. कोसाइन रूलनुसार कॉस सी ची व्हॅल्यू सांगा. कॉस सी कोसाइन रूल a square plus b square minus c square upon 2ab. ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर मायनस सी स्क्वायर अपॉन 2ab, बरोबर. मायनस सी इंटू कॉस बी ची व्हॅल्यू ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर मायनस बी स्क्वायर Upon 2bc. अपॉन 2ac. ओके. काय केलं इथे आपण? के कॉमन घेतला आणि लगेचच ब्रॅकेटमध्ये कॉस सी आणि कॉस बी यांच्यासाठी कोसाइन रूल यूज केला. वाटल्यास रिझन तुम्ही ब्रॅकेटमध्ये इथे लिहून ठेवू शकता. कोसाइन रूल. आता यात बी बी कॅन्सल, सी सी कॅन्सल, getting this.
बी बी कॅन्सल झाला, सी सी कॅन्सल झाला. Yes. आता इथे डिनॉमिनेटला राहिला 2a, इथे पण डिनॉमिनेटला राहिला 2a. दोन्ही ठिकाणाहून डिनॉमिनेटरचा 2a कॉमन घेता येईल. डिनॉमिनेटरहून 2a जर कॉमन घेतला तर काय होईल पहा. a क्यूब इंटू के a क्यूब इंटू के डिवायडेड बाय 2a आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं पहा. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आणि हा जो मायनस आहे, केअरफुली, हा जो मायनस आहे तो तिन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल. ए स्क्वेअर, सी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर तिन्हीला मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय येईल, मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल होईल, बरोबर आहे. बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर, बरोबर आहे. बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर. म्हणजे आपण आधी ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्म लिहून ठेवू. आता ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म जी आहे त्यात एक ए कॅन्सल होतोय, पण तो आपण काय करू, पुढच्या स्टेपला कॅन्सल करू. सध्या आपण ए क्यूब इंटू के अपॉन 2a तसाच ठेवू. ब्रॅकेटमध्ये बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर. ओके. आता यातनं फक्त 2 कॉमन घ्या आणि तो 2 कॉमन घेतला की या 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल. 2 कॉमन घेतला 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल आणि एक ए जो आहे तो इथे कॅन्सल होणार. म्हणजे टर्म काय येईल बरं शिल्लक, यस, इक्वल टू a b square minus c square. ए स्क्वेअर इंटू के आणि ब्रॅकेटला काय राहील, b square minus c बी square. स्क्वेअर मायनस सी. बरोबर आहे. हे 2 कॉमन झाला, कॅन्सल झाला वगैरे लिहायची गरज आहे का काही, नाही. ओके. म्हणजे आता या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, पहा आता केअरफुली. Therefore, a cube into sin b minus c, a cube into sin b minus c, त्याची व्हॅल्यू काय आली बघा बरं. a square k in bracket b square minus c square. a स्क्वेअर के इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आता हे काही खूप डिफिकल्ट प्रोसेसिंग नाही आहे, ही एकदम सिंपल आहे. थोडक्यात काय केलं आहे, हे जे सगळी टर्म आहे या सगळ्यांना स्मॉल ए बी सीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. स्मॉल ए बी सीमध्ये कन्व्हर्ट करायला कॉसचा फॉर्म्युला तर आपल्याकडे असतो, कोसाइन रूल.
साईनसाठी फक्त साइन रूल या स्वरूपात वापरायचा, हे लक्षात ठेवायचं. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरला, साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी. इथे साइन रूलनुसार साइन बी आणि साइन सीच्या व्हॅल्यू टाकल्या आणि कॉस सी आणि कॉस बीच्या जागी कोसाइन रूल वापरला. ते तुम्ही एकाच स्टेपला पण करू शकता, एकदा प्रॅक्टिस तुमची इम्प्रूव्ह झाल्याच्या नंतर. डिनॉमिनेटरचा हा 2a कॉमन आला, एका ए सोबत कॅन्सल झाला. आता तुमचे ऑब्झर्वेशन्स किती प्रॉपर आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यात नेमकं काय काय घडत गेलंय, कशा प्रकारे ते. जर आपण असं म्हटलं आता सिमिलरली, दुसरी टर्म काय, बी क्यूब इंटू ब्रॅकेट, तर याची व्हॅल्यू काय येईल बरं? येस, इथं येस पहा, इथे ए क्यूब आहे, इथं बी क्यूब आहे, इथे बी मायनस सी, इथे सी मायनस ए क्यूब असल्यामुळं ए स्क्वेअर के आणि बी मायनस सी असल्यामुळं बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर दिसतोय. याचा अर्थ याच्यासाठी काय होणार व्हॅल्यू, बी स्क्वेअर के इंटू सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बरोबर आहे. येस. आणि तिसरी टर्म सी क्यूब इंटू ए मायनस बी, साइन ए मायनस बी, याची व्हॅल्यू काय येईल? सी स्क्वेअर के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सी स्क्वेअर के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिमिलरली आपण ह्या टर्म लिहिल्या आहेत आत्ता खरं, पण तुम्हाला एक काम करायचं आहे आज. ज्या प्रकारे या टर्मची व्हॅल्यू मी फाइंड केली आहे त्या प्रकारे या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही फाइंड करायच्या आहेत एक एकदा. हे काम कंपल्सरी करा, अदरवाईज प्रॉब्लेम हा होणार आहे की ही प्रोसेस एवढ्या एक्झाम्पलमध्ये जास्त युजफुल आहे की त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही प्रोसेस जर नाही आठवली तर हे पूर्ण सोल्युशन तुम्हाला प्रत्येक वेळी 25-25 वेळा लिहित बसावं लागेल. ते परफेक्ट होणं गरजेचं आहे. खूप सिंपल आहे, पण जेव्हा कधी अशी टर्म दिसेल साइन ए मायनस बी, साइन बी मायनस सी, आता यात काही ठिकाणी चेंजेस पॉसिबल आहेत ना. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की इथं ए क्यूब ऐवजी ए स्क्वेअर असू शकतो. इथं जर ए स्क्वेअर असला तर इथला एक ए कमी होईल. इथे जर कुणीच नसता तर एक डिनॉमिनेटरला ए राहतोय, तो ए डिनॉमिनेटरला आला असता इथे. म्हणजे फोकस करायचा फक्त ह्या साइन बी मायनस सीच्या व्हॅल्यूवरती. त्याला मल्टिप्लिकेंट असलेला कुणी आहे तो बदलला जाऊ शकतो, त्यानुसार एक्झाम्पलमध्ये व्हेरिएशन होतील. ओके, आता तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केल्या आहेत सेपरेटली. त्या दोन तुम्ही फाइंड करायच्या, पण मी जरी ते सिमिलरली लिहिलं असलं तुम्हीही आता सिमिलरली लिहा, पण ह्या दोन फाइंड करा या प्रकारे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठे कुठे काय काय चेंजेस होत आहेत, कशा प्रकारे ते. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं. प्रूव्ह दॅटसाठी काय करणार, टर्म आपण therefore a cube into sin b minus c plus b cube into sin c minus a plus c cube into sin a minus b.
इक्वल टू ए क्यूब इंटू साइन बी मायनस सी, त्याची व्हॅल्यू आलेली आहे ए स्क्वेअर के इंटू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची व्हॅल्यू काय आलेली आहे बी स्क्वेअर के इंटू सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, आणि थर्ड टर्मची व्हॅल्यू काय आलेली आहे सी स्क्वेअर के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता याचा भरपूर प्रमाणात यूज असल्यामुळे काही जण काय करतात, डायरेक्ट याची व्हॅल्यूच एक लक्षात ठेवून देतात, साइन ए मायनस बी इक्वल टू के इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए अपॉन सी. सॉरी, डायरेक्ट ही व्हॅल्यूज लक्षात ठेवतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी जर विचार केला तर ती खूप युजफुल ठरते. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी युजफुल ठरते. त्यामुळं डायरेक्ट मग हे सगळं काम कमी होऊन जातं, आणि एकदा ही व्हॅल्यू लक्षात इथली ठेवून दिली, बघा साइन ए मायनस बी, तसाच साइन बी मायनस सी तयार करता येईल, के इंटू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ए. पण ते डिस्क्रिप्टिव्हला आत्ताच वापरू नका, नंतर ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण आता जर ते शॉर्टकटली लक्षात ठेवलं तर आता थोडेफार प्रॉब्लेम्स अजून सॉल्व्ह होतील त्यांनी, पण तुमचं जे ॲक्च्युअल वर्किंगची तुमची प्रॅक्टिस आहे, कारण इथे थोडं जरी कन्फ्युजन झालं की सगळा मिस्टेक आहे, पूर्ण प्रॉब्लेम चुकणार सगळे. आता हे पुढं सिम्प्लिफाय कसं करायचं, प्रत्येक ठिकाणी के आहे तो के कॉमन घ्या, आणि ब्रॅकेटच्या बाहेर जे कोणी आहेत ते आता ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून टाका. म्हणजे ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला तर काय येईल, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने मल्टिप्लाय केला बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर, आणि प्लस सी स्क्वेअरने मल्टिप्लाय केला या दोन्ही टर्मला तर काय येईल, ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर. ओके, आता यामध्ये टर्म बघा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल, मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल. सगळेच कॅन्सल झाले ब्रॅकेटमधले, म्हणजेच के मल्टिप्लाइड बाय 0 इक्वल टू 0. त्यामुळे फर्दर पार्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं आणि सिम्प्लिफाय करणं फार डिफिकल्ट नाही आहे. द इम्पॉर्टंट थिंग इज टू फाइंड दीज व्हॅल्यूज. हा एक महत्त्वाचा क्वेश्चन म्हणून लिहिलेला असू द्या, महत्त्वाचा क्वेश्चन म्हणून याला रिवाईज करा. हे दोन व्हॅल्यू फाइंड करून ठेवा स्वतः एकदा न पाहता, त्यातच तुमचं प्रॅक्टिस होईल. कंप्लीट दिस नाव.